चंद्रपुर के गोंडकालीन रामाला तालाब के संवर्धन के लिए साथ ही इसके गहराईकरण एवं अन्य मांगों को लेकर इकोप्रो की ओर से अन्न त्याग सत्याग्रह किया जा रहा है। इसके समर्थन में पूर्व केंद्रीय मंत्री अहिर ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की, देखिए इस खबर में। चंद्रपुर के गोंडकालीन रामाला तालाब के संवर्धन तथा उसके गहराईकरण एवं अन्य मांगों को लेकर इकोप्रो द्वारा बीते दिनों से अन्न त्याग सत्याग्रह किया जा रहा है और वहीं इस संदर्भ में अनेक राजनीतिज्ञों द्वारा साथ ही सामाजिक संगठनों द्वारा उन्हें लगातार समर्थन प्राप्त हो रहा है। और इसी के तत्वाधान में पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर ने बीते दिनों इकोप्रो के अनशन मंडप को भेंट दी थी तथा समर्थन की बात कही। और वहीं एक बार भी पूर्व मंत्री अहिर ने प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा, इकोप्रो द्वारा जो रामाला तालाब को लेकर जो आंदोलन चलाया जा रहा है वह जायज है और इस संबंध में प्रशासन ने तुरंत इसकी सुध लेनी चाहिए। और इस संदर्भ में उन्होंने स्वयं पालक मंत्री के साथ जिलाधिकारी से भी बातचीत की है। तो सुनिए इस संदर्भ में पूर्व मंत्री अहिर ने अपनी क्या प्रतिक्रिया व्यक्त की। आपले इकोप्रोचे प्रमुख बंडू धोत्रे यांनी रामाळा तलावाच्या खोलीकरणाकरता भर देऊन त्या एका इश्यूकरता अन्नत्याग आंदोलन करावं लागलं त्यांना। त्यांनी केलेला पत्राचार मी बघितला, त्या सपोर्टमध्ये आम्ही सुद्धा पत्राचार केलेला होता। मागच्या आमच्या सरकारच्या काळातही त्या तलावाच्या खोलीकरणाचे प्रस्ताव आलेले होते। दुर्दैवानं तेव्हाही खनिज विकास निधीतून तो खर्च होऊ शकला नाही, झाला नाही, खरं आहे। परंतु आता प्रधानमंत्री खनिज कल्याण क्षेत्र विकास निधी जो आहे तो फार मोठ्या संख्येनं चंद्रपूर जिल्ह्याला मिळतो आणि रयतवाडी कॉरिडॉर लागून आहे, महाकाली कॉरिडॉर लागून आहे त्या तलावाला। पण सर्वात पहिला अधिकार जर कोणाचा असेल त्या निधीवर तो आपल्या रामाळा तलावाचा चंद्रपूर शहराचा आहे, हे कोणी नाकारू शकत नाही। जिल्हा प्रशासनाने त्यामध्ये कोणतीही बेजिम्मेदारीनं न वागता त्याला फंड मंजूर करण्याकरता प्रस्ताव ठेवला पाहिजे पालकमंत्र्यांसमक्ष, कारण ह्या निधीला खर्च करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांनी दिलेले आहेत। महाराष्ट्रात मध्य प्रदेशमध्ये खासदार करतात, पण इथं वेगळी पद्धती आहे आणि हा खनिज कल्याण क्षेत्र विकास निधी हा कोल माइन क्षेत्रामध्ये किंवा मायनिंग क्षेत्रामध्ये जवळील गावाकरता दिलेला असतो आणि ते पर्यावरण आहे, सिंचन आहे, ड्रिंकिंग वॉटर आहे, वॉटर टेबलसाठी आहे, हे सगळं वॉटर हार्वेस्टिंगसाठी आहे, हे कामं त्याच्यातच आहेत। म्हणून हा निधी त्वरित देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी बंडू धोत्रे यांचं अन्नत्याग आंदोलन संपवावं। बंडू धोत्रे यांचं अन्नत्याग आंदोलन स्वतः करता नाही आहे आणि माझं मत असं आहे की हा फंड चंद्रपूर शहराचाच आहे, म्हणून विनाकारण न देता विलंब करून एखाद्याच्या जीवनाशी खेळू नये, त्याचं प्रामाणिकपणे मागणी आहे आणि बिलकुल अधिकार असतानाही फंड न देणं यात प्रशासन कुठेतरी चूक करत आहे। पालकमंत्र्यांशी मी आज बोललो, त्यांचं मत असं आहे की आम्ही पर्यावरण मंत्र्यांशी बोललो, ते फंड देणार आहेत वगैरे वगैरे बोलले, ते देतील, त्याचं आपण स्वागत करू। दखल घेतली तिथं फार बरं केलं त्यांनी, आदित्य ठाकरेजींनी, मंत्री महोदयांनी। परंतु माझ्या घरीही माझ्या घरात माझ्या तिजोरीत पैसा असताना दुसरीकडून आणण्याकरता विलंब कशाला? तो येईल 50, 60, 40 कोटी, 30 कोटी येणार, तो येईलच। पण 6 कोटी रुपयाचं काम आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 100 कोटीपेक्षा जास्त दरवर्षाला पैसे येतात, निधी येतो। मी जेव्हा कोल मंत्रालय समितीमध्ये होतो तेव्हा आम्ही 5%चा 26% फंड केलेला आहे, 26-30% केलेला आहे। खूप मोठा निधी येतो। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पैसा खर्च झाला, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये होऊ शकला नाही, हे स्पष्ट आहे। म्हणून शेकडो कोटी पडलेले असतानाही जर एखादा अन्नत्याग आंदोलनकर्त्याची राष्ट्र मागणी असतानाही जिल्हा प्रशासन किंवा पालकमंत्री त्याची दखल घेत नसेल, हे दुर्दैव आहे। माझं त्यांच्या मागणीला पूर्ण पाठिंबा आहे। मी आज सन्माननीय कलेक्टर साहेबांशी बोललो, पालकमंत्र्यांशी पण बोललो, त्यांना विनंती केली की आपण त्वरित 6 कोटी रुपये खोली करण्याकरता रिलीज करावेत। जो देण्याकरता अडचण काही नाही, तांत्रिक अडचण नाही, तो अधिकारही आहे, रामाळा तलावाचा अधिकार आहे, चंद्रपूर नगरातील महानगरीतील लोकांचा अधिकार आहे, आंदोलनकर्त्याची मागणी रास्त आहे। मी बंडू धोत्रेंना विनंती करतो की आपण केलेली आहे
कोरोना सदृश स्थिती फार गंभीर आहे. आपण उपोषण करू नये. आपलं इम्युनिटी पॉवर जो आहे, इम्युनिटी पॉवर हा वाढवला पाहिजे. तुम्ही उपोषण करून आपल्या शरीराचा हाल करू नका. आणि या प्रशासनाला अजून मी आज बोललो, उद्याही बोलेन, त्वरित मिळेल असा प्रयत्न करेन.